ठरलं तर मगच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत अर्जुन आणि दामिनी कोर्टात युक्तिवाद करत असतात. अर्जुन दामिनीला उकसवायचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की पिस्तुलावर साक्षी शिकरेचे फिंगरप्रिंट सापडले आहेत. मग दामिनी ही अर्जुनला पटकन उत्तर द्यायला जाऊन सगळं खरं खरं बोलून टाकते आणि म्हणते हो फिंगरप्रिंट्स असू शकतात, पिस्तूल घेऊन झटापट झाली त्याच्यामुळे साक्षीचे फिंगरप्रिंट्स पिस्तुलावर असू शकतात. हे दामिनीने सत्य उघडल्यानंतर अर्जुन जज साहेबांना म्हणतो पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. ॲडव्होकेट दामिनी देशमुख स्वतः कबूल करत आहेत की साक्षी शिकरे आश्रमाच्या आत होती आणि झटापटीमध्ये सुद्धाही सामील होती. दामिनी असं बोलून गेल्यामुळे तिलाही त्याचा खूप पश्चाताप होतो. दोन्ही वकिलांचा आर्ग्युमेंट ऐकल्यानंतर जज साहेब निकाल देतात की हत्यारावर साक्षी शिकरे यांचे फिंगरप्रिंट्स असल्यामुळे त्यांना संशयित ठरवण्यात येत आहे. तर आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना कोर्ट शेवटची संधी देत आहे. याच्यामध्ये त्यांनी ठोस पुरावे आणून मधुकर पाटील निर्दोष आहेत आणि साक्षी शिकरे यांनीच खून केलेला आहे हे सिद्ध करावं.